फेअरवेल का 10th मध्ये आहे 12th मध्ये आहे तू फेअरवेल? बस बस पर डे एक ब्लॉग येणार आहे आणि लग्नाचे ब्लॉग राहणार आहे. फुल मजा येणार आहे. सोबत पायल आणि आचल राहणार आहे. अजून पण आमचे कझिन राहणार आहे आणि यांचा जो टाइमपास आहे तो चालू झालेला आहे. चालली ते आता नोकरी त्याच्यामुळे थोडी जास्त एक्साइटमेंट आहे तिला. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी नाही सांगणार आजच्या आपण कुठं आलेलो. आज आम्ही आलेलो आहोत दीदीकडे, म्हणजे माझ्या मावस बहिणीकडे. और हाँ भी उसकी शादी. और ये भाई हमारा और दीदी दिखाता हो. दीदी दाखवतो. हे दीदी आहे जिची एज माझ्यापेक्षा छोटी आहे. तिचं ना पहिल्या आधीच्या ब्लॉग मध्ये केडवत केलं होतं. हिचा आपण केडवतचा ब्लॉग पण शूट केला होता. आणि हे आचल आहे आणि या सगळ्याचं कॉन्सन्ट्रेशन टीव्ही पाहण्यात चालू आहे. टीव्ही बंद करा रे सगळेजण. आणि आजपासून येणार आहे लग्नाचे ब्लॉग, म्हणजे पर डे हर डेला आम्ही पर डे एक ब्लॉग येणार आहे आणि लग्नाचे ब्लॉग राहणार आहे. फुल मजा येणार आहे. सोबत पायल दीदी आणि आचल राहणार आहे. अजून पण आमचे कझिन राहणार आहे आणि यांचा जो टाइमपास आहे तो चालू झालेला आहे. तर ब्लॉग मध्ये मजा होणार आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो ऐकून घ्या. आज शादी ब्लॉग डे 1 मध्ये आम्ही बनवत आहे पाणीपुरी. मशीन लावली तिनं. मिक्सी चालू आहे. डोंट माइंड. आणि हे फुगे हे मी पाणी बनवत आहे. आता इकडे आलू उकडायसाठी ठेवून दिलेले. आणि आमच्या चांगल्या ब्लॉगचा चांगल्या व्हॉइसचा नवरीनं काय केलेलं आहे माहिती आहे का? मिक्सर लावून पचका लागा तर तिच्याच लग्नाचे व्हिडिओ आहे. काय झालं ठसका गेले. आम्हाला तुम्ही आले आता मी निघणार काहीतरी टेस्टी माझ्या आवडीचं मला खाऊ घाला. ठीक आहे म्हणे. आता जर मुलाकडचं लग्न असतं ना मला फेअरवेल द्या. फेअरवेल का 10th मध्ये आहे 12th मध्ये आहे तू फेअरवेल? काय झालं होतं बॅच चेंज नावाचा एक नवीन शब्द क्रिएट केलाय गाईस. बस अंगावर येता का माझ्या दुरून बोला ना. बॅचलर प्लस हेन्स पार्टी. अरे क्रिएशन आहे. असे नवीन शब्द तुम्हाला इन्व्हेंट झालेले दिसणार या ब्लॉग मध्ये. कारण आम्ही सगळे क्रिएटर माणसं आहोत, क्रिएटिव्ह माणसं आणि मुली. पाणीपुरी प्रिपरेशन चालू आहे. आजचा ब्लॉग तर मला वाटतं एवढा लंबी बनणार पाहिजे ते की काय सांगू. हाय 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 टेस्टी पाणीपुरी. जिजा के साथ बात कर ले. मजा येणार आहे गाईज. पूर्ण ब्लॉगिंग सिरीज मध्ये मजा येणार आहे. कम्प्लीट 5-6 ब्लॉग पूर्ण आहे सगळे. लय मजा येणार. तुम्ही पण या पाणीपुरी खायला. कोणीच नाही येणार आहे त्यातला. कॅमेऱ्यामधून उडी मारणार का ते? चालली ते आता नोकरी त्याच्यामुळे थोडी जास्त एक्साइटमेंट आहे तिला. आणि हाय 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 हे टेस्टी पाणी घरी बनवलेलं आहे. क्रेविंग तुला कशाची क्रेविंग होत आहे? पाणीपुरीची. हाय हाय स्मेल मी बनवलेलं आहे पाणी. मी आता तोंडातलं पाणी नाही दाखवू शकत युट्यूबवर. जास्त होऊन जाणार. सांडवू नका. आता सगळेजण बोलत आहे पण खाणं चालू झाल्यानंतर कोणीच नाही बोलणार. कारण सगळ्यांना हिनं कोणती पार्टी म्हटली होती अचल मगाशी? बॅच हेन्स पार्टी विथ काय पाणीपुरी. बॅचलर्स पार्टी आणि हेन्स पार्टी मध्ये फक्त दारू नाही पिले जात, असं पण काहीतरी होतं. पाणीपुरी खाल्ल्या जाते. बॅचलर पार्टी असते मुलांची आणि हेन्स पार्टी असते मुलींची. आणि आता प्रॉब्लेम अशी आहे की कझिन्स मध्ये फक्त मी एकटी आलेली आहे, बाकी सगळे यायचे आहेत. तर विचार केला एकटी म्हणजे का मी नाही आलो का? अरे मग हेन्स पार्टी मध्ये फक्त मुली असतात. अच्छा. आणि बॅचलर मोठे बाबा या इकडे खायला. लाडी घेऊन नाही गेली का रे? आता चालू आहे आमची मसाजनी काय म्हणते चलेले? फेशियल फ्री ऑफ कॉस्ट. 2 पार्लर वाले आहेत. एक हे आहे आणि एक हे तिकडे चालू आहे. माहीत नाही आता मी पाहून नाही राहिलो. अंदाजी कॅमेरा घुमवला आहे. पायल ते अनिकेतचं करून देत आहे आणि इकडे माझं चालू आहे.
अन्नाची कॅमेरा चालू आहे आजकाल बरोबर दिसत आहे का? थोडा वर कर थोडा. हा बस. या जाऊ दे. मलाही नाही माहित कुठं राहिलं त्यामध्ये तिकडे काय चालू आहे काय नाही. हे बघा गाईस, अनिकेत भाऊचं संपतच नाही आहे. आपलं तर संपलं पण अनिकेत भाऊचं संपत नाही आहे. अनिकेत भाऊची पार्लरवालीला डेंजर आहे. हलक्या हातानं चालू आहे. अनिकेत भाऊची पार्लरवाली दुल्हनच आहे. अनिकेत भाऊची पार्लरवाली नवरी आहे, त्यामुळे नवरीसारखं करत आहे. काय कालचं फाव असतं. एक नंबर वाटत फा जोरात. आपल्या फोनला वाईड अँगल नाही आहे 4K मध्ये, वाईड पाहिजे. गरीबी दिखाती तू उस पे. तर फायनली गाईज, अनिकेतचं फायनल स्टेज ऑफ मसाज नवरीच्या हातातून. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच एंड करतो. ब्लॉग चालू झाल्याबरोबर अनिकेतनं पायावर पाय ठेवला. अनिकेत 2 शब्द जिंदगीचे. पीजे मारत आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. स्वतःला दाखवलं असतं पण माझा ताल याच्यापेक्षाही खराब आहे. येणारा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. बाय.